सर्व्हिस करून दिली। मनमाड धुळेचा रस्त्याच्या कामाला त्याने आम्ही सर्वे करतो, कारण त्या ठिकाणी ड्रायपोर्ट आलेला आहे। त्या ड्रायपोर्टला जाण्यासाठी जवळचे रस्ते हवे आहेत आणि त्या ठिकाणी त्या रस्त्याच्याही कामाला वेग येणार आणि एक प्रकारे या खांद्याचा कायापालट रेल्वेच्या माध्यमातून असेल, रस्त्यांच्या माध्यमातून असतील, या ठिकाणी करण्याचा त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केला आहे। मी त्यांचा अत्यंत आभारी आहे। म्हणजे त्यांचे आभार या ठिकाणी कसे मानावे, ज्याला विकास हवाय त्याच्या दृष्टिकोनात ते मोठा आहे आणि जो विकासाची आस धरणारा मतदार आहे, त्यासाठी बाकीच्या गोष्टी घेऊन नये। जो डेव्हलपमेंट होतो, ज्याला म्हणतो विकास पाहिजे, मला बाकीच्या गोष्टीत मला रस नाही आहे। क्या होना है, क्या करना है, क्या हो रहा है, याच्यामध्ये ज्याला रस आहे त्या माणसासाठी गडकरी म्हणजे देवाच्या खालोखाल आज विकास पुरुष आहे आणि आपल्या विकास पुरुषाचं ऋण किती व्यक्त करावे जिल्ह्याच्या वतीने। जळगाव शहरामधले अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावणार लावणार टप्प्याटप्प्याने सारे काम मार्गी लावत असताना जळगावकरांना असं वाटतं का मला बऱ्याचदा वर्तमानपत्रात बातम्या येतात, जळगावकडे पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे का, मग असे आहे का? आता मी बॅकलॉगच भरून काढायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे रस्ते तुमचे देत असताना 400 कोटीच्या आसपास अमृत योजना या ठिकाणी आपण मंजूर केली माननीय पंतप्रधानांनी। त्या अमृत योजनेचा शुभारंभ देशामध्ये केला आणि पहिल्या 20 शहरांमधलं आणि महाराष्ट्रामधल्या पहिल्या 3 शहरांमध्ये जळगावचा समावेश केला आणि 400 कोटी रुपयाची ही अमृत योजना या जळगाव शहरासाठी मंजूर झाले। त्याचे 124 कोटी रुपयाला प्राथमिक मंजुरी मिळाली। त्यातला प्रत्यक्ष पहिला हप्ता या ठिकाणी आलेला आहे आणि त्यासाठी लागणारी लोकवर्गणीची अट सुद्धा शिथिल करावी किंवा केंद्र सरकारच्या ऐवजी राज्य सरकारने त्याला मदत करावी, असा या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे। आणि यामध्ये चाळीसगाव तालुक्यामध्ये मला माहिती आहे 1 वर्षापूर्वी